यूएसचं गव्हर्नमेंट बंद झालेली म्हणजे शटडाउन झालेली न्यूज तर तुम्ही ऐकली असेल. आता या न्यूजमुळं थोडंसं भीतीचं वातावरण आपल्या मार्केटमध्ये सुद्धा असू शकतं. त्याच्यामुळं थोडेसे शॉर्ट टर्मसाठी आपलं मार्केट सुद्धा डाउन होऊ शकतं. आता याचा प्रभाव तुमच्या पोर्टफोलिओवरती सुद्धा येऊ शकतो आणि टेम्पररीली तुमचा पोर्टफोलिओ थोडासा रेड किंवा डाउन दाखवू शकतो. आता याच्यामुळे पॅनिकमध्ये येऊन तुम्ही तुमचे शेअर्स विकू नका किंवा तुमचा पोर्टफोलिओ खाली करू नका. कारण कारण हा सेम ड्रामा 2018 मध्ये सुद्धा झाला होता आणि त्यावेळी सुद्धा ट्रम्पच सत्तेमध्ये होते. हा ड्रामा 3 महिने चालला होता त्यावेळी आणि त्याच्यानंतर मार्केट अचानक रिकव्हर झालेले होते. आता सेम गोष्ट यावेळी सुद्धा होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. त्यामुळे जर थोडंसं मार्केट ॲडजस्ट होत असेल, तर भीती करू नका. थोडंसं होल्ड करा. ज्यावेळी हा ड्रामा ओव्हर होईल, त्यावेळी मार्केट डबल रिबाउंड होईल आणि जे पण तुमचा लॉस झालेला आहे, तो कव्हर होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आता जर तुम्हाला अशाच फायनान्शियल टिप्स अँड ट्रिक्स किंवा अपडेट पाहिजे असतील, तर तुम्ही या अकाउंटला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा लिंक आणि मी आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवून देईन.